नमस्कार, मी वृषाली कदम परब. आजच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत इस्रायलवरून थेट मराठी भाषिक इस्रायली नागरिक हे जोडले जाणार आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध पेटलेलं आहे, आज देखील इस्रायलमध्ये हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आलेला आहे, स्टॉक एक्सचेंजवर निशाणा साधण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या इस्रायली नागरिकांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा जय महाराष्ट्र प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत मोना आणि एल्कन जुडा. हे इस्रायली दाम्पत्य आहे. आपण थेट इस्रायलला त्यांच्या घरातून ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. काय त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच माझ्यासोबत मायर हे इस्रायली नागरिक अवघ्या काही मिनिटांमध्ये जोडले जाणार आहेत आणि शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत. आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत त्याचं ते विश्लेषण करतात आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं विश्लेषण आहे. अनेक विषयांवर त्यांची पकड आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता मग व्यापार असो किंवा देशांमधले संबंध असो. मी सुरुवात करते आहे मोना जुडा यांच्यापासून. मोना, आपण आज पाहिलंय की आज हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आलेला आहे, स्टॉक एक्सचेंजवर निशाणा साधण्यात आलेला आहे. सध्या इस्रायलमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या काय भावना आहेत? मोना, काय भावना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं काय सिच्युएशन चालू आहे. आणि देव एक हफ्ता महिने झाला, म्हणजे लास्ट फ्रायडेशी झाला चालू, शुक्रवारशी चालू झाला. तो पण नॉनस्टॉप सायरन चालूच आहेत. हर 3 घंटा महिने 4 घंटा महिने, रात्री बेरात्री झोप नाही कोणाला. आणि अर्ली मॉर्निंग सकाळी पण वाजतात सायरन. आणि आम्हाला ॲज पर तुम्हाला दाखवते मी कसं आमचं सिच्युएशन असतं. लाईव्ह टेलिकास्ट दाखवते तुम्हाला. अजून वाजल्या ना मी दाखवते काय काय परिस्थिती होतं. नक्कीच. मोना, ज्यावेळी असे सायरन वाजतात तेव्हा नक्कीच भीती वाटत असेल. तुम्ही घरात आहात, आम्ही पाहिलेलं आहे घरावर देखील जेव्हा मिसाईल्स पडत आहेत त्यावेळी तिथे राहताना तुम्हाला किती सुरक्षित वाटतं आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून तुम्ही सध्या कशा परिस्थितीमध्ये सध्या तिथे राहत आहात? कसं परिस्थिती तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवते आणि तुम्ही समजून शकाल काय आमची परिस्थिती आहे इथं. आणि ऑफकोर्स आम्हाला लई जेव्हा आम्हाला मिळतं कमांड, होम फ्रंट कमांड मिळतं आम्हाला पहिले अर्धा तास पहिले की इराणनी मिसाईल सोडलेलं आहे त्यांच्या कंट्रीशी. आणि इथं या पण म्हणजे अर्धा तासाच्या नंतर परत एकदा सायरन वाजतं. तेव्हा आम्हाला खाली 1.5 मिनिट म्हणजे टाइम मिळतं आम्हाला रूम मध्ये जाईपर्यंत. तेव्हा आमची परिस्थिती एकदम खराब आणि मनामनी भीती आणि नाही माहिती काय होणार आहे, कोणता नंबर येणार आहे, कानसे म्हणजे काय बोलू नाही शकत. तुम्ही सायरन वाजलेला आहे आणि अवघी 1.5 मिनिटं हातामध्ये असतात आणि अशा काळामध्ये मला असं कळलं की तुम्ही बंकर बनवलेलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला ते दाखवावं, ते बंकर नेमकं कसं आहे आणि 1.5 मिनिटाचा सायरन वाजल्यावर तुम्ही आतमध्ये कसे शिरता. आणि मला तरी वाटतं क्षणाक्षणाला तुम्हाला अलर्टमध्येच आहात तुम्ही. कधीही सायरन वाजेल आणि अवघ्या 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला मूव्हमेंट करायची आहे. मोना, कधी पण वाजून शकते सायरन. आम्ही रस्त्याने काल कामावरती गेलो कार म्हणे, तर ऑन द वे पण वाजून शकते. काय माहिती नाही कुठं धावाचं काय करायचं काय माहिती. मग मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते घरच्या परिस्थिती कशी असतं जेव्हा सायरन वाजतं. ओके, हमारा 3दा वॉर्निंग मिळतं. हाफ एन आवर, 15 मिनिटं आणि 1 मिनिट वाखायची. 1.5 मिनिट वी गेट इन सायरन. So now we'll show you how we go into the room. Yeah. आता समज तुम्हाला सायरन वाजलाय. ओके, आता समज सायरन वाजलाय, आम्हाला टाइम नाही आहे, आम्ही खाली धावतो आहोत. धावाची एवढी जरूरत नाही म्हणजे आपल्या बंकर जवळच आहे. आणि हा बंकरचा दरवाजा आहे. बरं. इथं आम्ही या रूम मध्ये येतो. आणि हा बंकर आम्ही लावून घेतो, असं लावून घेतो, लॉक करतो. अजून वरती केलं तर पुरं लॉक होतं. आणि इथं आम्हाला बसायला लागतं
जोपर्यंत दुसरा होम कमांडची आम्हाला येत नाही अलर्ट मोबाईलवरती येत नाही. अलर्ट येत नाही सेल्युलर मनसी, तोपर्यंत आम्हाला इथं बसून राहावं लागतं. कधी कधी अर्धा घंटा 20 मिनिटं डिपेंड्स, माहिती नाही पडत. पण कधी कधी तोपर्यंत आम्हाला बराच काळ बरेच तास बसावं लागत असेल. अशा परिस्थितीमध्ये त्या छोट्याशा खोलीमध्ये छोट्याशा बंकरमध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा काय तिकडे इतका वेळ तुम्ही थांबत असता, म्हणजे पिण्याचं पाणी असो किंवा खाण्यापिण्यासाठी म्हणून काही सामुग्री असो, हे कशा पद्धतीने तिथे ठेवलेलं आहे तुम्ही, इथं किंवा आम्ही एक इतका काळ रूम तुम्हाला मध्ये एका रूममध्ये काढावा लागतो आणि तो अनसर्टन आहे, कधी तो काळ वाढेल याची, कधी संपेल आणि कधी अलर्ट येईल. हो ना. कधी पण अलर्ट येईल तो आम्ही तयारीमध्येच असतो. इथं खाली म्हणजे थोडा ड्रिंक्स ठेवलाय, पाण्याची बाटली, कोला, खाण्याचं बिस्किट, वॉटेवर. मी इथं राहते, माझा मुलगा आणि माझा नवरा आणि माझी सासू, आम्ही 4 जण राहतो इथं. आणि आमची बॅग पण तयार ठेवले, काय एमर्जन्सी मनी लागला खास वखलीला, म्हणजे एमर्जन्सी मनी, तर आमची बॅग तयार आहे. आणि एमर्जन्सी लाईट चालू आहे ठेवले इथं, फॅन ठेवलाय, टीव्ही ठेवलाय इथं. आणि पुरी रूम व्हॅक्युमची बंद असतं. तर लाईक आम्हाला इथं हे लावावं लागते, मजगान, एसी, एअर कंडिशन लावायला लागतं, कारण ते आम्हाला ब्रीथ पण करायला पाहिजे. आणि एमर्जन्सी मध्ये आम्हाला अजून एक ऑक्सिजनचं हे पण ठेवलंय, न्यूक्लिअर वेलफेअर म्हणे, केमिकल काही झाला तर. नक्कीच. आणि नक्कीच मोना, मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. तुम्ही बंकरमध्ये आहात, तुम्ही अशाच बंकरमध्ये राहा. एल्कन सुद्धा तुमच्या सोबत आहेत आणि माझ्यासोबत आता मायर हे देखील जोडले गेलेले आहेत. हे इस्रायली नागरिक आहेत, मराठी भाषिक आहेत. मी थेट मायर यांच्याकडे जाऊ इच्छिते. मोना, आपण बंकरमध्ये राहा. मायर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यासोबत देवळाणकर आपल्यासोबत आहेत सध्या. शैलेंद्रजी, आपण आजपर्यंत तज्ज्ञ म्हणून या विषयाचे अनेक अशी आव्हानं बघितली असतील, युद्धजन्य परिस्थिती आपण पाहिलेली आहे, व्यापारांमधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावर आपलं ज्ञान आहे, विशेष अभ्यास आहे. ही सगळी जुडा फॅमिलीची ज्या पद्धतीनं त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे, बंकरमध्ये राहत आहेत, किती वेळ राहणार, किती काळ राहणार याची त्यांना शाश्वती नाही आहे, हे सगळं पाहून काय वाटतं? काय पहिली प्रतिक्रिया देवळाणकर? नाही वृषाली, मला असं वाटतं की यातनं ह्या संपूर्ण युद्धाची किंवा अशा स्वरूपाच्या कोणत्याही संघर्षाची फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागते. अनेकदा हे राजकीय स्वरूपाचे निर्णय असतात, ते राजकीय पातळीवरती घेतले जातात, परंतु याची जी किंमत आहे ती प्रामुख्याने सामान्य जनतेला चुकवावी लागते. आता आपण बघतो आहोत की किती कमालीची अनिश्चितता या लोकांमध्ये आहे. कोणत्या क्षणी सायरन वाजू शकतो, कोणत्या क्षणी मिसाईल येऊ शकतं, ते अटॅक करू शकतं. आणि आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येते की पूर्वी जे पारंपरिक युद्ध व्हायची, संघर्ष व्हायचा, त्यामध्ये आपण बघायचो की सैन्य हे समोरासमोर आलेलं आहे आणि त्यावेळेला ज्या कॅज्युअलिटीज व्हायच्या, जीवितहानी व्हायची, ही प्रामुख्याने सैनिकांची व्हायची. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे की ह्या संपूर्ण संघर्षांचे स्वरूप बदललेलं आहे आणि आता ज्यांचे बळी जात आहेत ते सर्वसामान्य नागरिक आहेत आणि ज्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावरती आहेत, लहान मुलं मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक अनेकदा यांच्यावरती अटॅक पण केले जातात, कारण त्याला मोठी पब्लिसिटी देखील दिली जाते. आणि जर तुम्हाला राजकारण्यांवरती दबाव आणायचा असेल, म्हणजे जर तुम्हाला बेंजामिन नेतन्याहूवरती दबाव आणायचा असेल, तर तुम्हाला जिथं नागरी वस्त्या आहेत, जिथं सिव्हिलियन्स राहतात, अशा ठिकाणी जाणीवपूर्वक अटॅक केले जातात, जेणेकरून त्याचा जो भयकंप आहे तो राजकारण्यांपर्यंत पोहोचू शकतो. हा एक पद्धतीचा मेसेज देण्याचा प्रकार अलीकडच्या काळामध्ये दिसून येतो, जो रशिया युक्रेनमध्ये पण आपण पाहतोय की रशिया असेल की युक्रेन असेल, विशेष करून युक्रेनमध्ये सर्वसामान्य जनतेला मोठी किंमत चुकवावी लागते. आणि विशेष म्हणजे युद्ध चालू असतानाही या लोकांना किंमत चुकवावी लागते आणि युद्धानंतर पण त्याचे जे भयानक परिणाम असतात ते देखील सहन करावे लागतात. मग ते अधिकाधिक आर्थिक स्वरूपाचे असतात, मानसशास्त्रीय स्वरूपाचे प्रश्न याच्यामध्ये उद्भवतात. त्यामुळे संघर्ष हा निश्चितपणे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7
सातत्याने अनेक व्यासपीठांवरनं सांगता आहेत की आजचं युग हे खऱ्या अर्थाने संघर्षाचं युगच नाहीये, हे युद्धाचं युग नाहीये, हे शांततेचं चर्चेचं युग आहे. त्यामुळे आपण सारखी प्रार्थना करतो, पण भारतीय देखील आपण सारखी प्रार्थना करतो, पण इस्रायल आपला जवळचा मित्र आहे, इस्रायल आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, इस्रायल आपला टेक्नॉलॉजी पार्टनर आहे. त्यामुळे आपली इच्छा आहे की लवकरात लवकर ह्या संपूर्ण संघर्षातनं मार्ग निघावा, हा संघर्ष सुटावा आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, त्यांचं जे लाईफ आहे ते पुन्हा एकदम नॉर्मल व्हावं. नक्कीच देवळाणकर, आपण पाहिलं मोना एल्कनजुडा आपल्याशी बोलत होत्या. त्यांनी आपल्याला दाखवलं कशा पद्धतीने अवघी 1.5 मिनिटं त्यांना मिळतात सायरन वाजल्यानंतर या बंकरमध्ये जाण्यासाठी, आणि श्वास घेण्यासाठी म्हणून सुद्धा त्यांनी कशा पद्धतीची उपाययोजना केलेली आहे आपण पाहतोय. आणि जसं मोना या थोड्या वेळापूर्वी सांगत होत्या की सायरन जर घरी वाजला तर त्यांना 1.5 मिनिटं मिळतात, पण काल त्या त्यांच्या कार्यालयामध्ये होत्या आणि त्या वेळेला जर अशा पद्धतीनं सायरन वाजला तर मात्र जीव वाचवणं हे कसा वाचवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न हा त्यांच्या समोर असतो. माझी इच्छा आहे की देवळाणकर आपण देखील मोना आणि एल्कन यांना प्रश्न विचारू शकता. देवळाणकर सर, तुम्हाला नमस्कार. म्हणजे मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आमच्यासारख्या तुमच्या पण प्रार्थना नक्कीच असतील की लवकरात लवकर हा संघर्ष सुटावा. म्हणजे इस्रायल हा आमच्यापासून जरी हजारो किलोमीटर दूरवर असला तरी याच्या झळा ह्या भारतीयांपर्यंत पोहोचतात, कारण आम्हाला चिंता असती आमच्याकडच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची, कारण त्या जर वाढल्या तर आमच्याकडच्या अगदी गरीबातल्या गरीबावरती पण त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आमची इच्छा असती की नेहमी आखातामध्ये शांतता असली पाहिजे, स्थैर्य असलं पाहिजे, आमचा तेलाचा पुरवठा सुरळीत असला पाहिजे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमची पण हीच इच्छा आहे ना की या संघर्षातनं लवकरात लवकर मार्ग निघावा. दुसरा मुद्दा असा आहे की हा संघर्ष नेमका कोणी सुरू केला याची कल्पना आपल्याला देखील आहे, परंतु तुम्हाला असं वाटतंय का की या संघर्षातनं लवकरात लवकर मार्ग निघेल, काही आशेचा किरण हा तुम्हाला दिसतोय का? नमस्ते. मी तुमचा लई चांगला क्वेश्चन होता हा, आणि मला जवाब पण आहे तसा की आपण म्हणजे आम्ही त्यांना शूट देऊ न शकत की त्यांना लोक न्यूक्लिअर वेपन बनवतील. आम्हाला पण पाहिजे शांती, त्यांना पण पाहिजे असं शांती, त्यांना पाहिजे न्यूक्लिअर बनवायला. आणि त्यांचा हे इश्यू आहे की त्यांना आम्हाला डिस्ट्रॉय करायचं आहे आणि ते आम्ही करून नाही देऊ शकत त्यांना. तेव्हा आम्ही ते पण अटॅक करतो, त्यांच्या टेररिस्ट आणि त्यांच्या आर्मी बेस होती करतो, आणि ते लोक आमच्यावर सिव्हिलियन होती करतात. ते डिफरन्स आहे. जसा इंडिया पण आर्मी बेस्ड होती अटॅक करतं, आणि तुम्हाला माहिती आहे तो ऑपोजिट टीम टेररिस्ट लोक आपला सिव्हिलियन होती अटॅक करतात. ते इराण तसा नाही आहे, आणि नाही हमास आहे, नाही हिजबुल्ला आहे. ते आपल्याला सगळ्यांना अटॅक करून साफ करून त्यांच्या कॅप्चर करायचे आहे. जसं की तुम्हाला हिस्ट्री माहितीच असेल मोगलची टायमाची, त्या टायमाची त्यांचा एम होता. 332 वर्ष त्या लोकांनी रूल केला, ते त्यांचं चालूच आहे अजूनपर्यंत. आणि नक्कीच मोना, मी तुमच्या भावना समजू शकते. भारत देखील कधी नागरिकांवर हल्ला करत नाही, ही भारताची नीती कायम राहिलेली आहे. किंबहुना शांतताप्रिय देश भारत आहे, आणि जगात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हा संदेश सर्वांना देत आहेत. आपल्यासोबत मायर मोझेस सुद्धा जोडले गेलेले आहेत, ज्यांची कन्या ही स्वतः सैन्यामध्ये आहे आणि इस्रायलसाठी सध्या युद्धभूमीवर ती लढते आहे. आपण थेट मायर मोझेस यांच्याकडे जाऊया. मायर, खूप खूप धन्यवाद आपले की आपण या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहात. मायर, आम्ही पाहिलेलं आहे की आपल्या घरावर, आपल्या इमारतीवर देखील अशा पद्धतीनं हल्ला झाला होता, आणि काय नेमकं त्यावेळी वाटलेलं? तुमची मुलगी स्वतः युद्धभूमीवर तिथे लढते आणि घरच्यांची तिला आठवण आहे, आणि इथं स्वतः तुमच्याच इमारतीवर अशा पद्धतीनं हल्ला झालेला होता. मायर, आधी सर्वप्रथम माझ्या भारतीय आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय इस्रायल. माझी मुलगी आज सैन्यात नाहीये. ती 2 वर्षाची सैन्य पूर्ण झाली, प्रशिक्षण पूर्ण झालं तिचं. ती 7 ऑक्टोबरला सुरुवात झाली, त्यावेळेला ती तिथे होती, आणि ती गाझा बॉर्डरच्या फार जवळ त्या बेसला होती तिथे. आणि आमच्या मनात काय चाललं होतं किंवा आमची झोप फारच उडाली होती, सगळीच उडाली होती.
पण आम्ही एक विचार केला की हा लढा जर आपण नाही दिला तर कोण देणार. आणि तुमचा सामना आता सध्याच्या परिस्थितीत किंवा हा वर्षानुवर्ष जो होतो कोणावरही, म्हणजे भारतीय म्हणा म्हणजे चांगले विरुद्ध वाईट, हे राक्षसगण आहेत, ह्यांच्याबरोबरच चाललेला आहे तुमचा लढा. त्यामुळे तुम्हाला सतत सतर्क राहिलं पाहिजे, याचा तोंड दिलं पाहिजे. आणि इस्रायल देश त्याचा लढा देतोय, तोंड देतोय आणि सगळ्याच दिशेला देतोय. वर सुद्धा गोंधळ आहे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, आणि आज सुद्धा. म्हणजे जसं म्हणतो आपण की किल्ल्याचे दरवाजे नेहमी आतनं उघडतात, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मायर, मला जी चित्र आता दिसत आहेत त्याच्यामध्ये तुमचं घर हे पूर्णतः बेचिराग झाल्यासारखी ही चित्र आहेत, हे व्हिज्युअल्स आहेत. मला सांगा, हा हल्ला नेमका केव्हा झाला होता आणि या हल्ल्यातून तुम्ही आणि तुमचं कुटुंब कसं बाहेर पडलं? सांगतो. शुक्रवारी हे सगळा ही प्रक्रिया सुरू झाली, जेव्हा इस्रायलने त्यांच्यावर हल्ले सुरू केले. म्हणजे आधी त्यांनी जो गोंधळ सुरू ठेवलेला आहे त्याला कुठेतरी त्यांना संपुष्टात आणले पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे, त्यांना त्यांच्यावर थोडंसं नियंत्रण आणलं पाहिजे. ते सुरू झालं आणि असं हे रोज चालायचं. आमच्या घरात होतो, माझी मोठी मुलगी पण माझ्याकडे आली होती. आणि आमच्याकडे घर कसं आहे, लहान छोटंसं घर आहे 2 बेडरूमचं. तर हॉल आणि एक छोटी बेडरूम जशी बॅल्कनीच्या बाजूला आहे, समोरच्या, म्हणजे आमच्या समोर मोठं पार्किंग आहे, तिथे त्या दिशेला उघडी जागा आहे अशी. आणि मध्ये मग किचन वगैरे, बाथरूमचा एरिया, आणि मागे आमची स्ट्रॉंग रूम आहे आणि घराचा दरवाजा आहे. तर हे रात्री पण एकदा झालं. मग आम्ही असं म्हणजे सायरन झालं की तुम्ही घरात, की माझ्याकडे एक स्ट्रॉंग रूम आहे तिथे यायची. तर माझ्या दोन्ही मुली तिथून उठून, म्हणजे मिसेस धावायची किंवा मी धावायचं, आणि त्या बाबा चला लवकर पाहिजे. त्या घटकेला म्हणजे नंतर आम्ही वेळ पाहिलं, बरोबर ते 4:18ची वेळ होती जेव्हा तो जो घटना घडली आमच्याबरोबर. तर ती जसं सायरन झाली, माझी मिसेस धावली आणि दोन्ही मुलींना उठवले, ताबडतोब आल्या त्या खोलीत यायला, दार बंद करायला त्या स्ट्रॉंग रूमचा, आणि हे बॉम्ब फुटायला एक वेळ होती. आणि एवढ्या जोरात ते झालं की आम्हाला वाटलं, आणि तो आमच्या स्ट्रॉंग रूमचा दरवाजा तुटला, उडाला, आणि तो माझ्या मुलीवर पडला, धाकट्या मुलीवर. तिला इजा झाली, पाठीला झाली तिच्या, पण बचावले ईश्वर कृपेने. ईश्वर मोठा आहे, आम्ही दयाळू आहे आपल्या सगळ्यांवर, आम्ही फार आभारी आहोत त्याचे. आणि झाल्यानंतर एवढी माझी मिसेस जोरात किंचाळली की आपल्या माहेर, आपली बिल्डिंग गेली, पडलो, आपल्यावर पडलं. आम्हाला असं त्या घटने, म्हणजे त्या वेळेला आम्हाला जाणवलं की काळ आणि आमच्यामध्ये फक्त एक हवेचा अंतर होतं, फक्त एवढंच फक्त आम्ही बघितलं. आणि अर्धा तास त्याच्यानंतर मी दरवाजा धरून उभा होतो. माझी धाकटी मुलगी पण पुन्हा कारण ती सैन्यातली होती, तिला सवय होती. ते पुन्हा दरवाजा तिथे लावून आम्ही उभे होतो. आम्हाला वाटलं आमची बिल्डिंग पडली, गॅलरी गेली असेल, खड्डा झाला, बाहेर जाऊ नकोस, पडशील, खाली जाशील, अंधार. मग थोड्या वेळाने हळूहळू जरा असं हे करून मी बाहेर गेलो, बघतो तर घर असं उद्ध्वस्त झालं. मग तुम्ही चित्र दाखवलंच असेल, व्हिडिओ दाखवला असेल, त्याच्यामध्ये बघा माझं गेलंय सगळं, म्हणजे हॉल, हे बेडरूम वगैरे. आणि सांगायचा मुद्दा की त्या मुलींच्या त्या काचेच्या खोलीमध्ये, बेडरूम मध्ये एक लाल पाईप पडले, आणि जुनी बिल्डिंग असल्या कारणाने ती उभी राहिली, कारण ती किल्ल्यासारखी मजबूत बांधलेली अशी चांगल्या दगडाची. पण ते वरचा पाईप जुना एक्झॉस्टचा आणि एसीचा डक्ट असल्यामुळे ते जिथे पडले, गादीवर पडलेलं दिसते, तिथे त्या मुली झोपल्या होत्या माझ्या. एक 10 मिनिटं, म्हणजे जसं ज्या वेळेला घडतंय असं झालं. पण आम्ही त्याच्यातनं बचावलो. हो, तुम्ही सुद्धा हे सगळं पाहताय काय, म्हणजे मी तर निशब्द आहे की कशा पद्धतीनं खरंच त्यांचे जीव वाचलेले आहेत, त्यांनी मृत्यूला पाहिलेलं आहे. हे नक्कीच आहे. मला असं वाटतंय की वृषालीच्यामध्ये एक मुद्दा तरी एक थोडासा मी ज्याला फॉर्च्युनेट म्हणेल काही प्रमाणामध्ये, तो असा आहे की इस्रायल आणि इराण हे काही 2 शेजारी देश नाहीयेत. यांच्या बॉर्डर्स पण एक दुसऱ्यांना मिळत नाहीत. यांच्यामध्ये आणखीन 2 देश आहेत, मोठे देश आहेत. त्यामुळे निदान हा अलार्म होणं म्हणा किंवा सायरन वाजणं आणि या लोकांना निदान 1-1.5 मिनिटाचा टाइम मिळणं, या गोष्टी तरी पॉसिबल होत आहेत. इमॅजिन करा की जर ह्या दोन्ही देश शेजारी असले असते आणि काही विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सुद्धा हे डिस्ट्रक्शन इतकं मोठ्या प्रमाणात असलं असता. पहिला मला मायरला हे विचारायचं आहे की आपली आयर्न डोम सिस्टम, ज्याला आम्ही एअर डिफेन्स सिस्टम असं म्हणतो, सर्व्हेलन्स सिस्टम इस्रायलची अत्यंत स्ट्रॉंग आहे. इव्हन इस्रायलनी काही अशी इक्विपमेंट्स भारताला पण यापूर्वी देऊ केलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटलं होतं का की इराण ही संपूर्ण आयर्न डोम सिस्टम ब्रेक करेल आणि अगदी सिव्हिलियन वस्त्या ज्या आहेत, नागरी वस्त्या, तिच्यावरती अटॅक होईल? हो, आम्हाला त्याची कल्पना दिली गेलेली आहे. ती
त्यांनी क्लिअरली डिक्लेअर केलं की ही 100% प्रोटेक्ट 100% सेफ नाहीये. कारण ती प्रक्रिया ज्या वेळेला आयएनडम सुरू केली त्यावेळेला ती 70-75% होते. ते इम्प्रूव्ह करत सुधारणा करत करत आता 90-95% आले. आणि त्याच्यामध्ये लूप होल्स असतील, म्हणजे ती टेक्निकल असेल, ह्युमन एरर असेल, बरंच काय काय गोष्टी आहेत तसं. ते सगळे पॅरामीटर्स चेक करतात. पण जो प्रमाण येतोय रॉकेट्सचा, तो ड्रोन्स येत आहेत, रॉकेट्स येत आहेत, सगळ्या दिशेने येत आहेत, एका वेळेला भडीमार करतायत, त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्हणूनच ते सांगतात की तुम्ही सतर्क राहा. म्हणजे तुम्ही आयर्न डोम आहे म्हणून तुमच्या घरात बसून राहा, बाल्कनीत चहा पीत किंवा संध्याकाळची कॉफी पीत असं करू नका. तुम्ही प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो आपण. त्याच्यासाठी तुम्ही बचाव प्रक्रिया जी आहे ती चालू ठेवलीच पाहिजे. आणि असं केल्यामुळे ऍक्च्युली जी हानी होते ती मिनिमल होते, ती कमीत कमी होते. आता उदाहरण हे जेव्हा झालं, जेव्हा सायरन झालं, जर आम्ही उदाहरण करा की अरे बरं आयर्न डोम आहे, बसलो असतो तिथे, तर दुसरंच चित्र असतं सगळं, किंवा आजूबाजूला बिल्डिंग. आणि हे पडल्यानंतर म्हणजे इमॅजिन करा की साधारण 1200 ते 1500 किलोचा रॉकेट 6000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने येतो, बॅलिस्टिक मिसाईल जो पडतो तिथे. आणि त्या भोवती म्हणजे आम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा आम्हाला सांगितलं बाहेर पडा, तुम्ही आधी खाली या, अंगावरच्या कपड्यांनी आणि माझ्या मिसेसनी जशी सवय ठेवल्यामुळे पासपोर्ट वगैरे पैसे दागिने ते एका पोटली ठेवल्यामुळे तशाच बाहेर धावलो. अँब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस, आर्मी, एनजीओ सगळे येतात तुमच्या मदतीला. आधी बाहेर पडा, कारण बिल्डिंग काय कुठे धोकादायक झाले, इलेक्ट्रिकला हात नाही लावायचं, गॅसला नाही, कशाला काहीच करायचं नाही, पहिले बाहेर सुटा. ते सगळं केल्यानंतर बाहेर आलो. आणि माझ्या मुलीचं एक छोटं अपार्टमेंट आहे तिथे, हे स्ट्रॉंग रूम वगैरे नाहीये. तिथे वाटेत चालताना, ती माझ्यापासून 1.5 किलोमीटर राहते, त्या 1.5 किलोमीटर मध्ये जवळजवळ मी 1 ते 1.25 किलोमीटर जेव्हा चाललो, तर दोन्ही बाजूच्या बहुतेक घरांची, दुकानाच्या काचा आणि फ्रेम्स गायब होत्या, सगळ्या पडून चुरा झाला होता. म्हणजे आणि तसंच मी जसं उत्तरेकडे चालत होतो तसंच दक्षिणेकडे माझे काही मित्र राहतात, त्यांच्या घरांचीच तीच अवस्था होती. आमच्याकडे त्याचा प्रमाण मोठा होता, कारण माझ्या समोर पडलं. आणि त्या रेडियस मध्ये 20-25 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये 2 बिल्डिंग तर जमीनदोस्त केल्या. आणि एक झाडामुळे बचाव झाला, कारण तो रॉकेट जो आला तो त्या झाडाला टच करून जमिनीवर आला, तर त्याचा एकदम त्याची मोमेंटम कट झाली त्याची. ते आम्ही आज जाऊन ते पुन्हा पाहिलं. त्याच्यामुळे ते हे आता ते सगळं काढून टाकले त्यांनी तिकडनं. पण नक्कीच. सांगायचा मुद्दा असा मायर, आता सध्या काय परिस्थिती आहे? युद्ध हे सुरूच आहे, आज देखील हॉस्पिटलवर हल्ला झालेला आहे, स्टॉक एक्सचेंजवर निशाणा साधलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडताय का? मला हा प्रश्न मायर आणि मोना दोघांनाही विचारायचा आहे. मी सर्वात आधी मायर यांच्याकडे जाते. सांगतो. ते त्या दिवशी जेव्हा झाल्यानंतर, ती घटना झाल्यानंतर आम्ही मुलीकडे गेलो, म्हणजे तिथून बाहेर पडलो. तिकडनं मग माझी मिसेस हॉटेलमध्ये काम करते, तर त्या हॉटेलने आम्हाला सांगितलं तुम्ही या इथे, आधी या इथे. तर मला थोडं शांत केलं वगैरे, आम्हाला म्हणजे खाऊ वगैरे घातलं, सगळं केलं, पण राहा इथे. पण त्याच्यानंतर अशी प्रक्रिया, इथं असं काही झालं, आता मागे 7 ऑक्टोबर पासून जसं लेबनॉनमध्ये आणि झाल्यावर, ते तुमची प्रत्येक म्युन्सिपालिटीकडे परमिशन आहे, ते तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये, अशा डिसेंट हॉटेलमध्ये तुम्हाला अकोमोडेट करतात, तुमची व्यवस्था करतात, इथे तुम्हाला राहून देतात, तुम्हाला 3 वेळचं जेवण वगैरे देतात. आणि बाकीचं कामकाज चालूच आहे, म्हणजे शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, पण बसेस चालू आहेत, ट्रेन चालू आहेत. तात्पुरतं काहीतरी विस्कळीत होतं, पण पुन्हा ते आपल्या मार्गावर आणतात, ते सगळी गाडी रुळावर आणतात पुन्हा. ते ही सगळी प्रक्रिया चालते. आणि आम्हाला तिथे ठेवले. आणि आता मी यायच्या आधी आम्हाला काउन्सिलिंग सेशन होते, आम्हाला लागले म्हणून काल दवाखान्यात जाऊन आमचा सगळ्यांचा चेकअप झाला पूर्णपणे. कान कोणाचे आमचे वाजतात, डोकी दुखतायत, अजून ते आमच्या समोरच दृश्य आहे. तर हे सगळी प्रक्रिया आहे. आणि अशा वेळेला जेवढी बॉडी इथे काम करते, सगळे डिपार्टमेंट आहेत, ते सगळे जातीने एकजुटीने काम करतात. तुम्हाला अगदी म्हणजे असं, तुमचं दुःख तुमचं आहे, पण सहानुभूती तर तुम्हाला कोणतरी येऊन देऊ शकतं. त्यामुळे हे सगळे प्रक्रिया, आणि ते तसे तुम्हाला सांभाळून घेतात, ते फार सांभाळून घेतात. नक्कीच. मोना आणि एल्कन यांच्याकडे सुद्धा मी जाते. मोना आणि एल्कन जुडा, तुम्हाला पण माझा हाच प्रश्न आहे की हे आता तुम्ही बंकर वगैरे बनवलेले आहेत, मात्र जर तुम्ही बाहेर असाल तर त्यावेळेचं तुम्ही ज्या विभागात राहता, ज्या भागात राहता, तिकडचं काय चित्र असतं, काय परिस्थिती असते, आणि सध्या जीवनमान कशा पद्धतीनं तिकडे विस्कळीत झालं? मोना. तो पहिले तर मी तुम्हाला बोलायचं आहे, मेयरने बोलला आता की आयर्न ड्रोम आणि सेट्स
ते आम्हाला सेल्फ डिफेन्ससाठी आम्ही यूज करतो ते. आणि ते तुम्हाला बोलू शकतो मी 99% आम्हाला सेफ केलेलं आहे सगळ्यांना. आणि कारण की ते लोक इराण लोक लई मिसाईल संघ फेकतात. 150, कधी 200 संघ, कधी 30, कधी 50. एव्हरी डे नंबर अलग असतं. एवढा झुंड तर झुंड फेकतात ते लोक संघ एक टायमाला. त्याच्या म्हणजे 1-2 इथं तिथं पडतं ना. बोला आज 4 पडलं आणि लई मोठा नुकसान पण झाला आमचं. मग आयन ड्रोन आणि मिसाईल हेच आम्हाला ते सेल्फ डिफेन्ससाठी आम्हाला संभाळ. आणि तुम्हाला नक्कीच बोलेन एक मी की लास्ट वर्ड मी एल्कन 80% यांच्याकडून पण घेतेय. मोना, एल्कन सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपले पती. आणि एक लास्ट वर्ड मैं आपसे भी जानना चाहूँगी एल्कन, जब मोना ये हमें सब बता रही थी, आप कैमरा लेके घूम रहे थे और आप दिखा रहे थे कि कैसा है, क्या आप घर से बाहर जा रहे हैं? आज दिन भर बाहर गए हैं या पिछले 24 घंटे में, 48 घंटे में क्या घर में ही हैं? क्या बच्चों को कैसे उनका हो रहा है? अगर कुछ चीज़ें आपको चाहिए खाने पीने की तो आप कैसे मैनेज कर रहे हैं बाहर से, या कोई एनजीओ आके दे रहा है? क्या कुछ हो रहा है वहाँ पे? हमारा जो बिल्डिंग है वो नए एरिया में है, तो हमारे बिल्डिंग के नीचे ही हमारे पास सुपरमार्केट है, हमारे बिल्डिंग के सामने ही हमारे पास फार्मेसी है, हमारा जो प्राइवेट डॉक्टर है वो 2 बिल्डिंग छोड़ के है। That मेरे is वाइफ really को great. मैं 2 दिन पहला काम पे छोड़ के वापस आ गया था। एंड यहाँ का जो सिविल डिफेंस जो अपना इंडिया में था, मैंने किया था इंडिया में सिविल डिफेंस की कोर्सेज और एनसीसी सी सर्टिफिकेट भी किया था। वो जो ट्रेनिंग हमको वहां पे दिया था, दैट हैज हेल्प मी टू बी मोर रिलैक्स्ड। एंड यहाँ का जो हम लोग बोलते हैं उनको उनका नाम है, सिविल डिफेंस का अलग नाम है। तो उन लोग 24 घंटे यहाँ वहाँ घूमते रहते हैं। उनका एम्बुलेंसेज, उनका फायर ब्रिगेड्स, उनका पुलिस, और वो हमको वी डोंट फील नक्कीच. एनीथिंग। त्यामुळे इस्रायलची जी गव्हर्नमेंट आहे, जे सरकार आहे, त्यांची यंत्रणा ही कार्यान्वित आहे आणि सामान्य माणसाला कशी जास्तीत जास्त मदत पोहोचावी यासाठी प्रयत्न करते. देवळणकर, आपण सगळं हे पाहताय. एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडून मायरा आणि मोना यांना. नक्कीच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या ह्या सगळ्या पेन्स आम्ही सगळे भारतीय बघतो आहोत आणि आम्हालाही या सगळ्या गोष्टींच्या वेदना होत आहेत. फक्त आम्हाला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला काही पॉसिबिलिटीज वाटता आहेत का याच्यातनं ब्रेक थ्रू होईल? याचं कारण असं आहे की इस्रायलवरती ज्या पद्धतीचे अटॅक्स होत आहे, इस्रायल पुन्हा रिटॅलिएट करणार आहे, तो शांत राहणार नाहीये. आणि आज आपण असं बघतोय की याचं थोडीशी ॲम्बिट जे आहे त्याचा स्कोप आहे थोडा वाढताना दिसतोय. ट्रम्पचे डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचे काही अशा स्वरूपाचे संकेत आलेले आहेत. ते लवकरच नाही, आज भारतीय वेळेनुसार रात्री 9ला आज काहीतरी मोठी घोषणा करण्याच्या त्या मनस्थितीमध्ये आहे. तर हा संघर्षाची व्याप्ती वाढण्याचे काही संकेत मिळत आहेत. तर हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा, काही आशेचं किरण हा तुम्हाला वाटतो आहे का? तुमची स्वतःची काय इच्छा आहे? मला वाटतं मायर यांच्याकडे आपण आधी जाऊया. ह्या प्रश्नाचं उत्तर मायर आधी देऊ शकतात. मायर सांगतो मी एक सेकंदाकरता मागे गेलो होतो दरवाजा इथे. आता सायरन म्हणजे वाजतोय आता, म्हणजे इंडिकेशन, पण हे नॉर्थ मध्ये चाललंय. आता आम्हाला अजून इंडिकेशन आलेलं नाही. तुम्हाला मध्ये मध्ये अशी घंटा वाजण्याची आवाज येते का मला माहित नाही. तर बेल सारखा असा आवाज येतोय असा टेलिफोनच्या. बघा आता कसं आहे की इस्रायलचं अस्तित्वच धोक्यात आहे ह्यांच्यामुळे, अशा ह्यांच्या कारणांमुळे. तर त्यांना ते काय, आणि रॉकेटचा भडीमार काय त्या नागरिकांवर नाही करत, कोलॅटरल डॅमेज आहे. आता बॉम्ब पडल्यावर आजूबाजूला माणसं, वास्तविक काल परवामध्ये त्यांच्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांनी प्रक्रिया जशी ते गाझा आणि लेबनॉन मध्ये करायची की तुम्ही इथून हलवा, बाजूला व्हा, आणि हे आडून धरायचे त्यांना आणि सांगायचे का आम्ही त्यांना जाऊन देणार नाही, आणि मग ते धोका होतो त्यांना. पण त्यांना ह्यांचं हे सगळं संपवलं पाहिजे, नाही तर मग इस्रायलला धोका. आणि इस्रायलला काय होत नाही, इस्रायल राहणार तसं इस्रायलला, पण ह्यांना संपवलं पाहिजे. म्हणजे हे जी वाईट जे राक्षसगण आहे त्यांचा नाश त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे, नाहीतर आपल्याला कोणाला शांती राहणार नाही. आज असा विचार करा की जे क्षेपणास्त्र येत आहेत इथे पडतायत त्याच्यावर ह्या रॉकेट म्हणजे दारू गोळ्याच्या ऐवजी जर न्यूक्लिअरचे बॉम्ब लावून पाडले असते तर काय, आणि ते करणं शक्य आहे त्यांना, ते करतील. एवढा वेळ त्यांना एम्बार्गोची धमकी देत आहेत, त्यांना काय फरक पडला त्याचा? काहीच नाही. त्यामुळे ते करायचं तेच करणार. त्यामुळे आपल्याला प्रक्रिया केलीच पाहिजे.
त्यामुळे इस्रायल हे चालू ठेवणार. हा, नक्कीच एक लास्ट वर्ड मोना यांच्याकडून शेवटची आपली आज- प्रतिक्रिया. वेळ आपल्याकडे कमी उरलेला आहे, त्यामुळे काय आपली भावना आहे, जसा आज- देवळानकर यांनी देखील प्रश्न उपस्थित केला नाही की मी किती लवकर संपेल? सहमत आहे मेयर संगत की आज त्या लोकांनी इस्रायलवरती अटॅक केलेला आहे, ते उद्या वेस्टर्नवरती पण करू शकतात, युरोपला करू शकतात, कोणावरती पण करू शकतात ऍज पर त्यांच्या हिस्ट्री. आणि त्यांना आता साफ करायलाच पाहिजे. जे आता चालू झालंय टिल दी एंड, हे न्यूक्लिअर एकदा बनला ते लोक आरामशी फेकतील. ते लोक आय एम शुअर ते लोक फेकतील. Israel cannot stop unless their nuclear weapons are destroyed totally. या It is just like a cancer. Once a doctor finds cancer in the body, he has to delete it out क्युअर totally. इट, यू हॅव टू क्युअर इट. Totally. If not, it will come up anytime and anywhere. आणि तो मोना नक्कीच पॅलेस्टाईन- जुडा, मोना आणि एल्कन जुडा, थँक्यू. तुम्ही धन्यवाद खूप खूप तुमचे की तुम्ही आज आमच्यासोबत जोडला गेला. त्यासोबत मायर मोझेस, तुम्ही देखील परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीनं टॅकल केली जाते हे देखील सांगितलं. शैलेंद्र देवळणकर, आपले देखील अनेक धन्यवाद. आपण देखील थेट काही प्रश्नांना हात घातलेला आहे, ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांना देखील सध्या तिकडची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यात मदत झालेली आहे. वेळ मला कमी पडतोय, त्यामुळे मला इथे थांबावं लागतंय, पण आपण प्रार्थना करूया की तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही सुरक्षित राहाल आणि लवकरात लवकर या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडाल. आम्ही आभारी आहोत. आम्ही आभार. Am Israel. जय जय Jai महाराज, Hind. जय महाराष्ट्र, जय इस्रायल आणि जय भारत. वेळ झाली आता इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.